नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। सर्वप्रथम सर्व SSC पास देशातील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा। आज आपण विद्यादान कोचिंग क्लासेस या ठिकाणी आहोत आणि या विद्यादान कोचिंग क्लासेस मध्ये अतिशय उत्कृष्ट जे विद्यार्थी आहेत, जे प्रथम आले, द्वितीय आलेत, असे सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी या कोचिंग क्लासेसचे सर्व गायकवाड सर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। काय सांगणार सर या वर्षीच्या निकालाविषयी? सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरांनी म्हटल्याप्रमाणे फक्त विद्यादान नाही तर सुधीर बिडवई सरांचे सायन्स क्लासेस, कोकळवार सरांचे मॅथमॅटिक्स क्लासेस आणि माझे मधुकर गायकवाड सरांचे विद्यादान इंग्लिश क्लासेस आणि आमचे मठपती सरांचे संस्कृत क्लासेस, आम्ही चौघं मिळून या ठिकाणी क्लासेस घेतो। तर 2025-26चा रिझल्ट नुकताच लागलेला आहे। नवीन नांदेड भागातील लोकांना सोशल मीडियाच्या मार्फत बऱ्याचशा लोकांपर्यंत ही बातमी गेलेली असेल, पण आम्हाला या ठिकाणी आनंदाने आणि स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं की आमच्या क्लासेसचे विद्यार्थी, मग कुसुमताई विद्यालय असेल, शिवाजी विद्यालय असेल, इंदिरा गांधी विद्यालय असेल, कुसुमताई विद्यालयातील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आमच्या चौघाकडे शिकलेले विद्यार्थी आहेत। शिवाजी शाळेमध्ये सुद्धा पहिला, तिसरा, चौथा हे आमच्याच क्लासेसचे आहेत। इंदिरा गांधी शाळेमध्ये सुद्धा पहिला, तिसरा, चौथा वगैरे सर्व विद्यार्थी आमच्याच क्लासेसमध्ये शिकलेले आहेत। तर या ठिकाणी संस्कृतला 9 विद्यार्थ्यांनी आउट ऑफ 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत। गणित या विषयामध्ये 3 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत। नयानं वाट्यानं वेळाभावी सांगू शकत नाही। सायन्स सारख्या अवघड विषयामध्ये सुद्धा शिरको हाडको मध्ये एकमेव विद्यार्थी आमच्या क्लासेसचा, बिडवई सरांच्या सायन्स क्लासेसचा, तो 100 पैकी 100 आहे आणि 99-98 भरपूर आहेत। त्याचबरोबर इंग्लिश सारख्या अवघड विषयामध्ये सुद्धा शिरको हाडको भागामध्ये 96 गुण घेऊन आमच्या क्लासेसची विद्यार्थिनी या ठिकाणी पहिली आलेली आहे। या ठिकाणी सर असा प्रश्न होता की विद्यार्थी आपल्याकडे पूर्णतः किती होते? गत वर्षी आमच्याकडे विद्यार्थी 150 विद्यार्थी होते, 150 त्यापैकी 70-80 विद्यार्थी, तर 102 विद्यार्थी हे प्रावीण्यसह उत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजे अबाव 80 मार्क्स आहेत। एवढी मोठा रिझल्ट, मेगा रिझल्ट यावर्षी आलेला आहे आमचा। ना भूतो ना भविष्यती असा निकाल यावर्षी शिरको हाडको भागातील नंबर 1 क्लास, नेहमीच आमचा क्लास नंबर 1च असतो, पण तीच परंपरा आम्ही याही वर्षी कायम ठेवलेली आहे। मला वाटते यावर्षी म्हणण्यापेक्षा या 1-2 वर्षामध्ये कॉपी मुक्त अभियान चालू आहे। त्यामुळे काही वर्ष अगोदर असं होतं की विद्यार्थी हुशार आणि जे कमी हुशार होतात ते देखील परीक्षेच्या वेळेस नकला देऊन सन्मानित होते, परंतु यावेळेस असं झालेलं आहे की खरोखर ज्याप्रमाणे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी म्हणतात त्याप्रमाणे यावर्षी रिझल्ट लागलेला आहे। तर हा रिझल्ट लावण्यासाठी आपल्याला काय कोशिश करावं लागेल? सर, यू आर 100% राईट। कारण कसं आहे, आत्ताच आमच्या बिडवई सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन करताना हा उल्लेख केला होता की कॉपी मुक्ती अभियान, जे आपल्या जिल्हाधिकारी साहेबांचं अभिनंदन झालं सर्वत्र। कॉपी मुक्ती अभियानामुळे आणि हे आजचे जे काही गुण आहेत हे 100% त्यांच्या मेहनतीचं फळ आहे। तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा कॉप्या चाललेल्या नाहीत, म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सर्वांना मेसेज द्यायचा आहे, मित्रांनो, आता इथून पुढे कॉप्या चालणार नाहीत, तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल आणि आमच्यासारख्या कठोर काम मेहनत करून घेणाऱ्या शिक्षकाकडे क्लास लावायला लागेल। नक्कीच आपण चांगल्या गुण घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण दान दिलात आणि विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत, परंतु या ठिकाणी नंतर जे पुढच्या वर्षी जे विद्यार्थी येणार त्यांना काय सांगणार किंवा त्यांच्या पालकांना काय संदेश देणार? यासाठीच आम्ही काय केलेलं आहे सर, जूनला पहिले बॅच सुरू व्हायची, तर आम्ही मार्चमध्येच बॅच सुरू करतो। म्हणजे टोटल 12 वर्षे आम्हाला 12 महिने तयारी करून घ्यायला वेळ मिळतो, मार्च टू मार्च। आणि पालकांना हा मेसेज आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना जर दैदिप्यमान यश पाहिजे असेल, तुमचं स्वप्न साकार करायचं असेल, तर तेच विद्यार्थी आज आघाडीवर आहेत, जे विद्यार्थी चांगल्या कोचिंग क्लासेसमध्ये आहेत आणि ज्या विद्यार्थ्यावर पालकांचं वैयक्तिक लक्ष आहे। या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। नक्कीच या ठिकाणी आपण जर एखाद्याला दान म्हणजे या ठिकाणी जर समजा आपण धन दान दिलं तर ते काही सारा संपते, त्यानंतर काही जेवण दिलं ते काही दिवसाकरता असते, काही लगेच त्याला दुसरी भूक लागते, परंतु या ठिकाणी शिक्षणाचं दान एक असं आहे की ते कधीही न संपणार ज्ञान आहे। कधीही म्हणजे एक विहिरीतलं तरी पाणी संपू शकतं, परंतु ज्ञान दिलेलं ज्ञान संपू शकत नाही। अशा प्रकारे या ठिकाणी विद्यादान कोचिंग क्लासेसमध्ये ज्ञान दिलं जातं आणि ते ज्ञानामुळं या ठिकाणी आज बरेच अधिकारी घडलेले आहेत। सर, आपल्या क्लासेस
मध्ये आतापर्यंत किती अधिकारी घडलेत? हा सर, मी सांगू इच्छितो, मला माझं 27-28 वर्ष चालू आहे. सरांना 21 वर्ष झाले, या सरांना 18 वर्ष झालेले आहेत आणि मठपती सर 16 वर्षापासून शिकवतात. सर आमचा फक्त आता आमच्या क्लासेसचा कलेक्टर होणे बाकी आहे. शेकडो MBBS MD झालेले आहेत, शेकडो इंजिनियर आहेत, सगळ्या प्रकारचे इंजिनियर आहेत, ग्रामसेवक, तलाठी, बाकी शिक्षक वगैरे भरपूर झालेले आहेत. बालाजी कदम सारखा विद्यार्थी याच ठिकाणी पत्राच्या हॉलमध्ये बसून शिकलेला आज डेप्युटी कलेक्टर आहे. आणि फक्त आमच्या क्लासेसचा कलेक्टर होणं बाकी आहे. बाकी सर्व क्लासहून अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर भरपूर झालेले आहेत. नक्कीच आपण जे ज्ञान देतात त्यातून कलेक्टर देखील काही दिवसातच या ठिकाणी होईल असं या ठिकाणी म्हणायला काय हरकत नाही. नक्कीच या ठिकाणी सुधीर बिडवे सर म्हटलं की या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होतो. जीवनामध्ये विज्ञान हे अतिशय महत्व आहे, कारण विज्ञानामुळे सर्व काही या ठिकाणी आहे. तर आपण विज्ञान हे विद्यार्थ्यांना कसं शिकवता सर? प्रथमतः मी आपलं धन्यवाद म्हणतो की आपण वेळातला वेळ करून आमच्या क्लासेसला भेट दिलात. आणि विज्ञान विषयाचं बोलायचं झालं तर विज्ञान सारखा अवघड विषय असून सुद्धा यावर्षी कॉपीमुक्त अभियानामध्ये आमच्या क्लासची विद्यार्थिनी सिडको मधून फक्त एकाच विद्यार्थिनीला 100 पैकी 100 गुण आहेत आणि ती म्हणजे आमची वैभवी सुत्रावे, जी की आमच्याकडे गेल्या 6वी पासून आमच्याकडे शिक्षण घेत आहे. सांगायचं तात्पर्य हेच की विज्ञान ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये 11वीला जाता तेव्हा विज्ञान असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, संस्कृत असेल, या विषयाची फक्त घोकणपट्टी किंवा फक्त मार्काचा विचार न करता भविष्यात तो मुलगा किंवा ती मुलगी कशा प्रकारे यशस्वी होईल या दृष्टीनं आम्ही त्यांना मुलांना शिकवत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 20-21 वर्षापासून इंग्रजी असेल, गायकवाड सर असतील, सोमेश सर असतील, आमचे मठपती सर असतील, अहोरात्र मेहनत घ्यायलेत आणि त्याचंच हे फळ म्हणजे यावर्षी न भूतो न भविष्यती हा रेकॉर्ड आम्ही तयार केलाय आणि पुढे काही वर्ष तरी हा रेकॉर्ड कोणी मोडू शकणार नाही, जे की एकाच क्लासच्या 102 विद्यार्थ्यांना 80% जास्त गुण आलेले आहेत. आणि आम्ही अतिशय प्रामाणिक त्या मुलाचं पालकत्व आम्ही स्वीकारत असतो आणि अतिशय मेहनत करून आम्ही रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि आम्ही केलेली पोचपावती म्हणजे यावर्षीचा निकाल होतो. आणि विशेष म्हणजे सरांचा स्वभाव एवढा कडक. विद्यार्थिनी माझी मुलगी गेल्या वर्षी आपल्याकडे होती, तिने देखील 94% घेतलेले आहेत मार्क. आणि तिच्या तोडून मी बरेच वेळेस ऐकलेलं आहे की या ठिकाणी सुधीर बिडवे सर अतिशय कडक आहे आणि अतिशय शिस्त आणि चांगल्या प्रकारे शिकवतात. यामध्ये असं बरेच वेळेस झालेलं आहे की या ठिकाणी फीस साठी देखील बरेच वेळेस असं झालेलं आहे की फीस वेळेस कधी मागतात कधी मागत नाहीत. बरेच विद्यार्थी आपल्याकडे असे आहेत की गायकवाड सर म्हणतात की काय हरकत नाही, मुलगी असेल काही कमी जास्त असेल तर सोडून द्या. तर हे अशा प्रकारे आपण कशा प्रकारे ऍडजस्ट करता? नाही सर, कसं आहे, ज्ञान आम्ही देतच असतो, पण त्याचबरोबर एखादा होतकरू मुलगा किंवा मुलगी असेल आणि तिची जर आर्थिक परिस्थिती किंवा त्याची आर्थिक परिस्थिती जर बिकट असेल तर अशा वेळेस आम्ही त्या फीजचा मोबदला न घेता त्याला आमच्यातर्फे मोफत तर आम्ही शिकवतो आणि त्याचबरोबर तो मुलगा स्वतःच्या पायावर कसा उभा राहील. कारण गरिबाचं लेकरू जर शिकलं तर आम्हाला आशीर्वाद तर भेटतात, पण त्याचबरोबर आमचं खूप नाव सुद्धा होतं. आणि त्यामुळं जे एखादा होतकरू विद्यार्थी असेल, गरीब असेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असेल तर आमचे आदरणीय गायकवाड सर असतील, सोमेश सर असतील, मठपती सर असतील, आम्ही विचार विनिमय करतो आणि त्या मुलाला पूर्ण 4ही विषय आम्ही मोफत शिकवत असतो. यावर्षी आपल्या विषयाचा किती रिझल्ट लागला? यावर्षी सायन्समध्ये सिडको मध्ये 1ला, 2रा, 3रा असे 10 पर्यंत फक्त आपल्याच क्लासचे विद्यार्थी आहेत. टोटल 90च्या वर जवळपास 54 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत विज्ञानमध्ये. नक्कीच आपल्या ज्ञानामुळे आज कितीतरी विद्यार्थी IAS अधिकारी होतील, परंतु यानंतर जे आपल्याकडे विद्यार्थी येणार त्यांच्या पालकाला काय संदेश द्याल आपण? माझं एवढंच सांगणं आहे की प्रत्येक जण सांगतात आणि आपण ते ऐकायला पाहिजे की मोबाईल आणि गाडी ह्या 2 जर गोष्टी आपण मुलाला 12वी पर्यंत किमान दिल्या नाहीत तर आपला मुलगा किंवा मुलगी नक्कीच यशस्वी होईल. कारण आज तुम्ही टीव्हीवर कुठं बघा किंवा कुठं सर्च करून बघा की जे यशस्वी विद्यार्थी आहेत ते नक्कीच मोबाईल आणि गाडीपासून दूर राहिलेले आहेत. आणि जे मोबाईल आणि गाडीचा वापर कमी करतील ते आयुष्यामध्ये, जीवनामध्ये 100% यशस्वी होतील. विद्याधान कोचिंग क्लासेस या ठिकाणी मठपती सर आहेत,
त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. सर, आपण या विद्यादान कोचिंग क्लासेसमध्ये कधीपासून आहात? जवळपास मला विद्यादान कोचिंग क्लासेसमध्ये 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आधी मी नांदेडला क्लासेस माझे भरपूर आहेत, तिथं मी घेतोय क्लासेस. पण नांदेडपेक्षा सिडको हाडकोचा पण निकाल अतिशय उत्कृष्टपणे यावर्षी लागलेला आहे. आमचे जवळपास 90 मार्काच्या वर संस्कृतमध्ये जवळपास 83 मुलं आहेत. 100 पैकी 100चे 9 मुलं आमच्याकडे आलेले आहेत. आणि परत कसं आहे, काही मुलं नांदेडला जात आहेत, अपडाऊनचा खर्च लागत आहे, पण तशी आम्ही क्वालिटी या ठिकाणी देत आहोत. विद्यादान कोचिंग क्लासेसमध्ये सर आपण कधीपासून आहात आणि काय मार्गदर्शन करणार आहात? सर, जवळपास मला 2 वर्ष झाले मी इथं विद्यादान कोचिंग क्लासेसमध्ये आहे. संस्कृत हा विषय मी शिकवतो. जे आमच्याकडे मुलं येतात, आम्ही फक्त त्यांना शिकवतच नाहीत, त्यांचा सर्वांगीण विकास कसा करायचा व त्यांच्यावर कशा प्रकारचे संस्कार द्यायचे आणि वेळोवेळी पालक मेळावा, पालक मीटिंग या माध्यमातून आम्ही मुलांचा चांगला विकास करतोय. सर, या ठिकाणी आपल्या विषयामध्ये विद्यार्थी गेल्या वर्षी किती पास झाले आणि यावर्षी किती पास? जवळपास गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल अतिशय दुप्पट प्रकारे लागलेला आहे. कारण 100 पैकी 100 घेणारे जवळपास 9 विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये आलेले आहेत आणि बाकी 90च्या वर जवळपास 80 ते 82 मुलं यावर्षी घेतलेले आहेत. जे विद्यार्थी आपल्याकडे क्लासेस लावणार आहेत त्यांना काय संदेश द्याल आपण? क्लास असे असंख्य आहेत, पण आपल्याला एक कळायला पाहिजे की आपल्याला कुठं समजतंय, कुठं आपल्याला क्लास करायचा आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन क्लास केला पाहिजे. आणि जवळपास भौतिक सुविधा जर नसल्या तरी शिक्षकांची क्वालिटी, त्यांचं नॉलेज आपण चेक करायला हरकत नाही. आपण कोणते कोणते विषय घेत होतो? सर, मी संस्कृत विषय घेतो, जवळपास गेल्या 16 वर्षापासून शिकवतो. त्यानंतर सुधीर सर यांनी जे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. जे आपण आता सांगितले सरांनी, मोबाईल आणि गाडी ही विद्यार्थ्याला नको, आणि नक्कीच खरोखर आपण या ठिकाणी आपण जेही पालक या ठिकाणी ऐकत असाल त्यांनी हा संदेश घेतील आणि या ठिकाणी आपले देखील विद्यार्थी घडवण्यासाठी या ठिकाणी नक्कीच विद्यादान क्लासेसला भेट देतील असं मला वाटतं. या ठिकाणी धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.